बापरे, एवढा सगळा पसारा कोण आवरणार? ऑफकोर्स मीच आवरणार. हाय एव्हरीवन, वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस पावसकर. हाय गाईज, गुड इव्हनिंग. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मिस्टर अँड मिसेस पावसकर. तर हा बघा एवढा सगळा पसारा. तर मी हे कपाट क्लिनिंगला काढलं आहे, कारण की आज जेवणासाठी काही जास्त करायचं नाही. त्यामुळे तर म्हटलं खूप दिवस झाले क्लिनिंग राहिलेलं माझं. तर हा वरचा बघा, हा कप्पा मी क्लीन केला आहे. तर हे खालचं सगळं क्लीन करायचे मला. मी जसं मला टाईम भेटेल तसं मी गडबडीत जसे ही कामं पिशव्या होतील ते तशा घड्या घालायच्या आणि त्याच्यात हे बघा ह्या अशा घड्या घालत होते आणि हाय तसं ठेवत होते, कारण की टाईम भेटत नव्हता. कारण की सगळ्या कामातून थोडासा आपल्याला पण पाहिजे ना टाईम. त्यामुळं मग गडबडीत तसंच ठेवायचे. तर आता टाईम भेटला आहे, त्यामुळं म्हटलं पटशिरा क्लिनिंग करून घेऊया, कारण की मग परत ते साठलं तर जास्तच साठतं. मग परत क्लीन कधी करायचं मला सांगता येत नाही. तर चला आपण क्लिनिंग करूया. तर सगळ्यात पहिला मी सगळे कपाटामधले सगळे जे डबे होते ना ते सगळे खाली काढून घेतले. तर आधी मी पेपर अंतरलेला, त्यामुळे जास्त काय फरशी पुसायला लागली नाही. वरचे पेपर आहेत ते मी सगळे टाकून दिले. नवीन होते जे होते तेवढे ठेवले आणि ज्याला नव्हते ते तसेच ठेवले. तर इतके कुडूक सामान मी ठेवले ना की बाबा आत्ता नाही तर परत वापरायला येईल आपल्याला, कुठं तर त्याचा यूज होईल म्हणून इतकं साठवून ठेवलं आहे. आणि हे बघा, किराणा आणल्यावर तेलाच्या पिशव्या पण मला डब्यात ठेवायचे झाले नाहीत, सरळ डब्यावरतीच ठेवले. आणि ह्या तेलाच्या रिकाम्या बाटल्या त्या पण असं वाटलं की परत यूजला येतील म्हणून ठेवाव्या. तर त्या पण आता रागारागानं सगळ्याच गोळा केला आणि सगळंच म्हणलं आता टाकून द्यायचं, काहीच ठेवायचं नाही. कारण की इतकं ते घाण होतं ना. परत हे नारळ वगैरे, कारण की आता नवीन लग्न झाले म्हणल्यावर कुणाच्या पण घरी जावा नको म्हटलं तर ते ओटीत घालतातच. तर मग त्याचे नारळ इतके साठलेले, परत ठेवायला जागा नाही म्हणून परत कपाटामध्ये कुठल्या तर डब्यावर वगैरे ठेवले जातात. तर सगळ्यात आधी मी वाळल्या कपड्यानं पहिल्यांदा कपाट वगैरे पुसून घेतले. परत नंतर ते कापड ओलं केलं आणि ओल्या कापडानं सगळं पुसून घेतलं. तर क्लिनिंगमध्ये म्हणायला गेलं की सगळ्यात वरचे जे कप्पे असतात तेच जास्त घाण होतात माझ्याकडून, कारण की खालची क्लिनिंग कशी वरच्यावर हात मारता येतो, पण वरती असतं त्यामुळे त्याला चढवून वरती स्वच्छ करायचं कधी होतच नाही. तर आज खास त्याच्यासाठीच मी टाईम काढला की सगळं बाबा स्वच्छ करायचं म्हणून. आणि आणखी एक म्हणजे तर ह्याचा मी काय ब्लॉग करणार नव्हते. तर मी तुम्ही बघितला पहिल्या व्हिडिओमध्ये, कारण की मी खालचा कप्पा हा आधीच क्लीन करून ठेवलेला दुसऱ्या नंबरचा. पण नंतर लक्षात आलं की बाबा आपण यूट्यूबवर व्हिडिओ टाकतो, तर चला ह्याचा पण व्हिडिओ बनवूया म्हणून हा खास व्हिडिओ बनवला. तर आता मी, कारण की जी खालच्या कप्प्यामध्ये होती ना भांडी पहिल्यांदा डबे, तर ती मी यूज पण करत नव्हती, जड होती पण तरी पण ती खाली होती. पण आता म्हटलं जी यूज करत नाही ते सगळ्यावरती ठेवायचं. आणि म्हणजे मला कुठलं सामान कुठं लावावं हे समजत नव्हतं, कारण की एवढे डबे झालेत ना त्यामुळं. तर तीनदा माझं मी इथं ठेवायची, परत ते काढायचं दुसरीकडे ठेवायचं, असंच चालू होतं. तर कसं आहे ना, आपलं किचन किती क्लीन असेल ना त्याच्यावरून आपलं ठरतं की आपला मूड कसा फ्रेश होतो. कारण की जर किचन आणि कप्पे जर क्लीन असतील ना तर किचनमध्ये जायचा म्हणजे असा मूड फ्रेश वाटतो किचनमध्ये गेल्यावर, आणि मूड पण होतो जायचा. नाहीतर जर किचन एकदम खराब असेल ना, नाहीतर आहे तसा पसारा पडला असेल किंवा कपाट आवरले नसेल तर किचनमध्ये अजिबात पाय पण ठेवू वाटत नाही. त्यामुळे जेवढं क्लीन असेल ना तेवढा किचनमध्ये काम करायचा मूड होतो. तर आता हे सगळ्यात खाली जी डबे आहेत ना ते सगळे जड आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये डाळी वगैरे आहेत, हरभरे ते. तर ह्या बघा पिशव्या, माझ्या सगळ्या डब्यावरती पिशव्या आहेत. तर डबे पुसतच कोणत्या डब्यात काय हे बघणं चालू होतं माझं, कारण की इतके डबे झालेत ना, तर कोणत्या डब्यात मी काय ठेवलेत तेच मला आठवना. त्यामुळे म्हटलं डबे पुसतच बघावं, चेक करावं कोणत्या डब्यामध्ये काय ठेवलेत हे. तर आमच्या ह्या डब्यातले हुलगे म्हणजेच काळी डाळ आणि हरभरा आय थिंक आमच्या घरातलाच आहे, आईने साठवून ठेवलेला तो. तर मी ह्याचीच डाळ घरात बनवते, जे मी शॉर्ट्समध्ये दाखवले तुम्हाला. तर स्वच्छता करताच मला ही पितळाची परात सापडली. मी काही यूज करत नाही, पण आईने वगैरे केली असेल कधी तर ती खाली कप्प्यातच होती.
मला पितळेची भांडी वापरायला खूप आवडतात. खूप. पण ना त्याचे डाग लवकर निघत नाहीत आणि त्याला घासायला खूप ताकद लावायला लागते. त्यामुळं मी ते काही यूजमध्ये कधी घेत नाही. तर हे बघा, एकदम असं कुडूक सामान म्हणजे एखादी बारकी पिशवी असो किंवा एखादा कागद, जे काही माझ्याकडे येईल, जे काही माझ्याकडे भेटेल ते सगळं मी कपाटात रचून ठेवलेलं. नीट ठेवलंच नव्हतं. तर ह्या डब्याच्या मागे लपलेलं आहे माझ्या लग्नातली ताटे, म्हणजे माझ्या लग्नात दिलेली भांडी आहे ती. पण त्याला पण असं ठेवायला तर सगळं कपाट भरलं आहे, त्यामुळे मी डब्याच्या पाठीमागच अशी उभी लावलेली. तर ही माझ्या लग्नात मला माझ्या आईबाबांनी दिलेली ताटं आहे ती. हे बघा, इथं पण एक पोतं सापडलं. म्हणजे जेव्हा गहू वगैरे संपले ना, तर ते कुठं ठेवायचे म्हणून डायरेक्ट घडी घातले आणि कपाटामध्येच ठेवले जातात माझ्याकडून. तर फरशी पुसतच माझं चाललं होतं डबे लावायचं पण. कारण की ते डबे सगळे खाली काढले की परत आणि द्यायला मला कोण नाही, त्यामुळे ते डबे इकडं उचलून ठेवत होते या साईडला, परत त्या साईडला. तर हे बघा, माझी डबे लावताना किती तारंबळ उडले, कारण की मला काय समजेनाच कोणता डबा कुठं लावायचा. इकडं ठेवते परत आणि ते तीनदा इकडं चेंज करते, कारण की कुठला यूजमध्ये जास्त आहे आणि कुठला नाही हेच कळना. त्यामुळे परत खाली काढले आणि परत आणि लावले. हेच चालू होतं माझं जवळजवळ सारखं. तर बघा, आता वरती ठेवलेला डबा आणि परत तो खाली ठेवला, कारण की काय समजतच नव्हता हा डबा इथं लावूया का तिथं लावूया. कारण की जे यूज करायचे नव्हते ना ते डबे मला सगळे वरती ठेवायचे होते. आणि आता हे डबा मी खाली ठेवला, खरं हा डबा खाली त्याचे दारच बसेना. परत आणि उचलला आणि परत खाली काढला आणि वरचा बारका डबा होता तो खाली घेतला. ते म्हणतात ना, स्त्रियांना किती पण कपडे असू देत किंवा किती पण साड्या असू देत किंवा किती पण किचनमध्ये मोठी जागा असू दे किंवा किचनमधली भांडी असू दे, शेवटी ते कमीच पडतात. तसंच माझं झालं आहे. एवढं मोठं कपाट आहे तरीसुद्धा मला सामान लावायला ते कमीच पडायला लागले जागा. तर एवढ्या सगळ्या कपाटात माझा एकच कप्पा नीट बसलेला, की तो वरचा 2 नंबरचा तो अजिबात हालत नव्हता, कारण की ते मला लागणार होते डाळी वगैरे. ते बरोबर मी पुढे ठेवलेलं. माझ्या लग्नातली आहे तशी ताटं मी आहे त्या जागेवर परत आणि ठेवले. तिथं एका डब्याच्या पाठीमागे ठेवले ते, कारण की घाण होत नाही तिथं मी, कारण की काढते सारखं, जर घाण झालं तर लगेच पुसून क्लीन वगैरे करून परत ठेवते. ते आता ठेवायचे वरतीमध्येच, कारण की माझी सगळीच मी लग्नातली भांडी वरच्या कप्प्यामध्ये ठेवले, कारण की यूजला तर येत नाहीत, कारण की आईंचीच भांडी एवढी आहेत की तीच मला पुष्कळ झाली ती. तर खूपच अशा कठीण प्रयत्नाने माझा पूर्ण हा कप्पा लावून झाला. पण मी अजून ह्याच्यावर थांबले नाही, परत आणि ते कप्पे चेंज केले. आता नेक्स्ट तुम्ही बघचिला. जोपर्यंत कपाटाकडे बघून असं वाटत नाही की बाबा हां आता मनासारखे कप्पेमध्ये भांडी वगैरे बसले, तोपर्यंत माझं चेंज करायचं चाललंच होतं. कपाट लावते आणि बघते बाबा नीट वाटले का नाही, म्हणलं तर आणि चेंज करायला लागलेली. काय चाललं होतं माझं मला समजत नव्हतं. तर यूट्यूबचा आणि ह्या व्हिडिओचा मला एक फायदा झाला की माझी गंमत मलाच बघायला भेटायला लागली, कारण की मी इतक्यांदा कप्पे लावले, इतक्यांदा काढले नाही या व्हिडिओमध्ये. आता हे बघा, एवढ्या तांदळाच्या आणि गव्हाच्या पोती एवढी साठलेली आणि एवढ्या पिशव्या साठलेल्या की अख्खा डायनिंग टेबल भरलेला. तर काय केलं, एका पिशवीमध्ये सगळेच म्हटलं आता भरून ठेवायचं, म्हणजे आपल्याला जर वाटलं तर यूजमध्ये घ्याव्या पिशव्या वगैरे. कारण की रफ आणि टफ अशा पिशव्या त्या नाजूक नाही, त्या म्हणून मी त्या टाकून द्यायचा विचार केला नाही. म्हणलं एका मोठ्या पिशवीमध्ये आपण घडी घालून ठेवूया, म्हणजे जेव्हा वापरायला लागतील तेव्हा वापरता येतील. तर तुमची पण कपाट आवडताना किंवा कपाट लावताना अशीच तारांबळ उडते का माझ्यासारखी, का माझीच अशी उडते मला समजेना. तर फायनली कपाट लावून झालं. आणि हे बघा, ह्या कप्प्यात मी काही पेपर लावला नाही, खालच्या कप्प्यामध्ये पेपर लावला आहे, कारण की वरचे डबे कसे जड आहेत आणि ते घेताना पेपर फाटून जातो. त्यामुळे म्हटलं असंच ठेवावं, परत बघूया जर लागलं तर लावायचे. एवढं कपाट लावलं तरीसुद्धा तेलाची एक बाटली राहिलीच टाकायची, ती त्या साईडला होती, त्यामुळं मला ते दिसले नाही. हे बघा, आता हे पण देते टाकून. जवळजवळ मला एवढंच आवरायला ना 1.5-2 तास लागले, कारण की 7:30ला सुरू केलं तर मी 8:30 पावणे 9ला माझं हे झालं. आणि एवढं मी कपाट लावलं तरीसुद्धा मी लास्टून दुसरा आहे तो कप्पा चेंज केला, तो कप्पावरती ट्रान्सफर केला आणि खालच्या कप्प्यामध्ये कळशा ठेवल्या परत आणि रिटर्न. आणि एवढं कपाट काढले म्हणल्यावर
डबे घासायला पडणार नाही असं होणारच नाही, कारण की हे बघा इतके डबे घासायला निघाले. कारण की जे घाण झालं ते सगळं त्याच्यामध्ये काय जर वेस्ट होतं ते मी सगळं कचरा ह्याच्यामध्ये भरला आणि ते डबे सगळे घासायला काढले. आणि हे बघा एवढ्या अशा पिशव्या झाल्या त्या पण एका पिशव्यामध्ये भरून ठेवल्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा. तर झालं बाबा एकदाशी कपाट लावलं कपाट, म्हणजे पूर्ण क्लीन पण केलं आणि लावलं पण. परत मी तो खालचा कपात ट्रान्सफर केलायच, पण तो आता ह्याच्यात दाखवला नाही, मी व्हिडिओ करायचं लक्षात नाही. तर चलो, टुडे वी आर स्टॉपिंग हिअर अँड वॉच नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट व्लॉग, अँड डू सबस्क्राईब अँड डू मोर सपोर्ट and like, share and subscribe and tell me how you feel about this video and see you soon next video. Chalo, bye.